महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राज्य मंत्रिमंडळामधल्या अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवापुढे नतमस्तक होण्याचा सपाटा लावलाय। आज माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यामधल्या शनिमंडळ गावामध्ये जात शनिदेवाचं दर्शन घेतलं आहे। विधान परिषदेमध्ये रम्मी केल्याच्या आरोपावरून कोकाटे यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्याची टांगती तलवार आहे। मंत्रिपद जाण्याची शक्यता असलेले आणखी एक मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शनिदेवाची पूजा केली होती। मंत्रिपद जाण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। शनिदेवाचं दर्शन घेत कोकाटेंनी शनिदेवाची पूजा केली। विधान परिषदेत रमी खेळल्याच्या आरोपात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत। बनावट कागदपत्र सादर करून घर लाटल्याचाही कोकाटेंवर आरोप आहे। शासकीय सदनिका प्रकरणात त्यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे। शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही कोकाटेंवर टीका झाली होती। मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। शेवटी त्यांनी परमेश्वराकडे, आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा धावा करतायत। काही लोकांना मंत्रिपद पाहिजे, ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करतात। संपूर्ण भारतामध्ये शनी साडेसाती मुक्तिपीठ एकच, ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ हे गाव। आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नवसाला पावणाऱ्या अशा या शनी मांडळ तीर्थक्षेत्री शनिदेवाचरणी साहेबांनी इथे मागणी केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राला सुख दे, शांतता दे, पाऊस पर्जन्य चांगलं मिळू दे। माणिकराव कोकाटेंना सोमवारी राजीनामा द्यावा लागू शकतो। सोमवारी अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची चर्चा होणार आहे। कोकाटे आणि इतरांशी बोलून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलेन। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलेन। काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं। पैशांची कथित बॅग जवळ असल्याचा शिरसाटांचा व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला होता आणि या व्हिडिओनंतर शिरसाट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेवरूनही शिरसाटांवर आरोप झाले। शेंद्रा MIDC मधला भूखंड मुलाच्या नावे खरेदी केल्याप्रकरणीही त्यांच्यावर आरोप झाले होते। गेल्या काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्या समोर चालू होती आणि मनामध्ये एक भावना होती की जावं, एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं आणि विचारावं की का, आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो। कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही